म्हणजेच मोक्ष प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग म्हणजे वैकुंठ एकादशीचं व्रत अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे। श्री अहोबिळ मठातर्फे भगवान श्री विष्णूंची पालखीतून मिरवणूक काढून वैकुंठ एकादशीचा सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला वैकुंठ एकादशी असं म्हणतात, कारण ह्याच दिवशी वैकुंठ म्हणजेच श्री विष्णूंच्या निवासस्थानाचे दरवाजे उघडतात असा भक्तांचा विश्वास आहे। या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात। हिंदू पंचांगात 23 एकादशी येतात। मोक्षदा एकादशीला जर पूर्ण दिवस उपवास केला तर उर्वरित 23 एकादशींना उपवास करून जे पुण्य प्राप्त होतं ते केवळ ह्या एका एकादशीच्या उपासाने मिळतं अशी वैष्णव धर्मीयांची श्रद्धा आहे। धार्मिक विधी, भगवानांची आरती, पूजा अर्चना आदी यथासांग पार पडून त्यांची मिरवणूक काढली जाते। 2 दैत्यांनी श्री विष्णूची आराधना केल्यानंतर त्यांच्यासाठी स्वर्गाची म्हणजेच वैकुंठाची दारे उघडली गेली। या दैत्यांनी मग नारायणाकडे वर मागितला की ज्यांना ज्यांना ते ही कथा सांगतील त्यांनाही वैकुंठ दर्शन होईल। पद्मपुराणानुसार ह्याच एकादशीच्या दिवशी श्री विष्णूच्या स्त्रीरूपी शक्तीने मुरान नावाच्या दैत्याला मारले आणि देवांचे संरक्षण केले। ह्यामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूने शक्तीला वर दिला की जो एकादशीला तिची पूजा करेल तो वैकुंठाला पोहोचेल, म्हणजेच त्याला मोक्ष गती प्राप्त होईल। श्री विष्णूच्या मंदिरातले वैकुंठ द्वार किंवा परमपाद वत्सल द्वार ह्याच दिवशी फक्त उघडते। ह्यासाठी काही वैष्णव मंदिरे भक्तांसाठी दरवाजा सदृश चौकट उभारतात। या चौकटीतून भक्त गर्भगृहापर्यंत जाऊन देवाचं दर्शन घेतात। सर्व भक्तांनी श्री अहोबिल मठात एकत्र जमून भगवानांचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। कथा सांगणार